काल आम्ही इथून येत होतो कुठून तुमच्या ते कोणती गल्ली ती म्हणजे राजनगावमध्येच आम्ही काल जे आहे ना याला आलतो नवनाथ ग्रंथाच्या समाप्तीला. हां त्या महाराजांच्या पुढे एक चौक आहे. त्या चौकापासून साधारणतः एक 30-40 घरं सोडून तिथं कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटपला आणि आम्ही निघालो. निघल्याच्या नंतर आम्हाला साधारणतः 8 वाजले होते पहा. तर तिथून आम्ही निघलो आणि त्या ग्रामपंचायत जो बाबासाहेबांचा जो पुतळा आहे ना आपला डॉक्टर बाबासाहेबांचा त्या चौकामध्ये तिथं काय झालं एक रिक्षा आहे ना रोडवरच लागेल. आम्ही त्याला हॉर्न देतोय सारखी गाडी हलवायलाच तयार नाही. आधी मागं मग ट्रॅफिक जाम झाली परत. तर त्याला 3दा हॉर्न दिली ते काही गाडीच बाजूला घेईना. की काढून हात आणून म्हणून राहिला बँकेवर तू दर्शले ना बोले हात तिचे आहे. आता ठीक आहे बाबा आम्ही तिकडून जर जागा असती तर तुला हॉर्न दिली कशाला. तुम्ही त्या गाड्या आणि पलीकडून ते बाजूला घ्यायला तयार नाही. मग मी उतरलो रिक्षातून खाली उतरलो त्याला समजून सांगू राहिलो तर तो मला ताडकं नाही बहिणीवर शिया द्यायला लागला. मोठे महाराज खाली आले गाडीतून उतरून. मोठ्या महाराजाला बी तर 2 ताण मागून लात मारली ना. मग हे चुकीचं आहे. 25-30 चिडं जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर म्हणे बोलावर बोले फोन आला का इनको कार्ड झाली नायचान व्हायचान. आपला मुलगा होता आम्ही 4 जण होतो. मग एक आम्ही शूटिंग घेतली तेवढ्या जागी तर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. ते आपले गाडे साहेब खूप सज्जन माणूस आहे बरं का ते. हो इतका जबरदस्त त्याने प्रतिसाद दिला. आम्ही गेल्याबरोबर आम्हाला त्याने डायरेक्ट त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं. आम्ही ते कॅबिनमध्ये गेलो. हां नाही आम्हाला चांगलं सहकार्य केलं बरं का. त्यांचं तर आपण आभार मानतो. गेल्याबरोबर त्याने चहा वगैरे पाजला समजावून सांगितलं. मग त्याने ते व्हिडिओ पाहिला. त्यांनी लगेच ऑर्डर दिली म्हणे यांना जवळपास इकडे 15 मिनिटामध्ये पेश करा म्हणे. तर ते त्यांचे त्या हाताखालचे ते काही होते ना पोलीसवाले ते त्यानं खरोखर तेवढ्या वेळामध्ये आणलं होते पकडून जे जास्त शिव्या देतो त्याला चांगलं मोकळं करून घेतलं त्यानं.